सोलापूर येथील धर्मादाय उपायुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामध्ये रिक्त अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे। सोलापूर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांची 2 पदे रिक्त आहेत। त्यामुळे मागील 3 ते 4 महिन्यांपासून या कार्यालयाशी संबंधित काम करणाऱ्या विश्वस्त संस्था प्रतिनिधी सदस्यांसोबत सर्वसामान्य जनतेस याचा त्रास होत आहे। प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने प्रमुख सुनावण्या पूर्ण होत नाहीत। नवीन सामाजिक संस्थांच्या नोंदणी रखडल्या आहेत। अनेक तक्रारींच्या सुनावण्या होत नाहीत, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय होत नाहीत। सोलापूर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रमुख जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न पडला आहे। त्यामुळे काही प्रमाणात कामकाज खोळंबले आहे। कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने विश्वस्त संस्था प्रतिनिधी सदस्यांसोबत सर्वसामान्य जनतेस त्रास सहन करावा लागत आहे। ही रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। सोलापूर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे गेल्या 2 महिन्यापासून प्रमुख अधिकारी यांची रिक्त पदं असल्यामुळे विश्वस्त संस्था असतील, नवीन संस्था नोंदणी असतील किंवा सुनावण्या असतील, ह्या गेल्या 5 महिन्यापासून झाल्या नसल्यामुळे नागरिकांना, विश्वस्त संस्था प्रतिनिधी सदस्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या कारणामुळे रिक्त पदे हे तात्काळ भरून विश्वस्त संस्था, नागरिक असतील यांचा त्रास थांबवावा या मागणीचे निवेदनपत्र मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री विधी व न्याय यांना दिले आहे आणि संबंधित प्रमुख अधिकारी यांची पदं तात्काळ भरण्यात यावी अशी या निवेदनामध्ये मी मागणी केलेली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।